ठेवा. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा आदर आहे. कारण स्त्री म्हणजे पायाखालची वाहन. तिला कशी वापरावी, कशी ढोपरावी. रूढी परंपराच्या मुसक्या आवळल्या की ती निमूटपणे ऐकतेच हो, पण ती ऐकते ना हे आपलं मोठेपण समजायचं. कारण ठरवलंच ना तर महिषासुराला लढवण्याची ताकद सुद्धा या स्त्रीमध्ये. म्हणून स्त्री शक्तीला कधीच कमी समजू नये. आणि नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा आदर, स्त्री शक्तीचा जागर आहे. विठ्ठल विठ्ठल. 3.5 शक्तीपीठ देवीची सांगितले. किती? 3.5 शक्तीपीठ. पण आपल्या घरामध्ये सुद्धा 3.5 शक्तीपीठ आहे. कोणती? पहिलं शक्तीपीठ आहे जिने तुम्हाला जन्म दिला, ती तुमची आई. दुसरं शक्तीपीठ आहे जी तुमच्या पाठीवरती जन्माला आली किंवा तुमच्यापेक्षा मोठी आहे अशी असणारी तुमची बहीण. तिसरं शक्तीपीठ आहे ती तुमची अर्धांगिनी, तुमची पत्नी. आणि राहिलेलं अर्ध शक्तीपीठ ती म्हणजे तुमची कन्या. कारण ती अर्ध्यावरतीच आई बाप्पाला सोडून सासरला निघून जाते. त्याच्यामुळे ते अर्ध शक्तीपीठ. असे 3.5 शक्तीपीठ तुमच्या घरामध्ये. या 3.5 शक्तीपीठाचा आदर जरी तुम्ही केला ना तरी नवरात्र सफल झाली. विठ्ठल विठ्ठल. नवरात्र या शब्दाचा अर्थ काय? न म्हणजे नवचेतना देणारी, व म्हणजे विघ्नांचा संहार करणारी, रा म्हणजे राजमुद्रा असणारी, आणि त्री म्हणजे तिने त्रिभुवनामध्ये वास करणारी अशी नवरात्र आहे. आणि स्त्रीला किती किंमत आहे? सगळ्या शास्त्रामध्ये, सगळ्या पुराणामध्ये संतांनी सगळ्यात पहिल्यांदा महत्व, प्राधान्य हे स्त्रीला दिलेले आहे. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं मातृदेवो भव, पितृदेवो भव. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं गेले मातृदेवो भव म्हणजे मातेला प्राधान्य दिलेलं आहे. तुकोबऱ्यांचा अभंग सगळ्यांच्या पाठातील आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची म्हटले. पिता माता म्हटलेलं नाही, पहिल्यांदा मातेला प्राधान्य. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक म्हटले, पुत्र कन्या म्हटलेलं नाही. संतांनी सुद्धा कन्येला पहिल्यांदा प्राधान्य दिले. परंतु आजकाल समाजामध्ये तुला अधिकार नाही म्हणून याच कन्येला दुपटेपणाची वागणूक दिली जाते, दुय्यम स्थान दिलं जातं. मला वाटतं काळानुसार बदलणं आजकाल अत्यंत गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हटलं जातं की मुलींनी पडद्या आड राहिलं पाहिजे. काही जण म्हणतात आपला सनातन धर्म सांगतो की महिलांनी पडदा आड राहावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर महिला पडद्या आड सुंदर दिसल्या असत्या ना तर युद्धाच्या मैदानामध्ये राक्षसांचा संहार करणारी ही काही तुम्हाला दिसलीच नसती. अरे जर मुली पडद्याच्या आड सुंदर दिसल्या असत्या तर ज्ञानाच्या मैदानामध्ये गार्गिनी याज्ञवल्क्यांना ललकारी दिलीच नसती. या मुली जर पडद्याच्या आड सुंदर दिसल्या असत्या तर इंग्रजांना सोळकी पळ करून सोडणाऱ्या लक्ष्मीबाई अमर झाल्याच नसत्या. मुली जर पडद्याच्या आड सुंदर दिसल्या असत्या तर आज आपल्याला माँसाहेब जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, ताराबाई रायसाहेब, येसूबाई बघायलाच मिळल्या नसत्या. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, महाभारतामध्ये, रामायणामध्ये महिला कधीच पडद्याच्या आड राहिलेली नाही. महिलांची मर्यादा ही पडदा नाही, महिलांची मर्यादा ही तिचं उत्तम चरित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. जर समजा एखादी महिला करिअर करायला लागली, एखादी मुलगी शिकली तर ती तिच्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही, ती तिच्या लेकरांकडे लक्ष देऊ शकणार नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण एक तुम्हाला सांगून जाईल, लक्ष्मीबाईंकडे दुसरा ऑप्शन नव्हता. युद्धाला जात असताना आपल्या लेकराला खांद्यावरती बांधलं आणि त्या युद्ध जिंकतायत याच्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, स्त्री हे मातृत्व आणि कर्तृत्व दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकते. विठ्ठल विठ्ठल. बरेच जण म्हणतात बंधनामध्ये राहिलं पाहिजे. बघा
समुद्राच्या लाटा असतात, त्या किनाऱ्यावरती येतात, आदळतात, पुन्हा माघारी जातात. त्या लाटांचं स्वतःच्या मर्जीनं येणं आणि स्वतःच्या मर्जीनं जाणं समुद्राला अत्यंत सुंदर बनवून जातं. पण ऐका ना, एखादा पक्षी आकाशामध्ये उंच अशी भरारी घेत असेल, त्या पक्षाला जवळ घेऊन त्या पक्षाचं पंख छाटून त्याला पिंजऱ्यात ठेवणं हे कितपत योग्य बंधन असावं? त्याच पद्धतीने सिद्धांत मला सांगायचंय. आज या समाजामध्ये कित्येक अशा महिला आहेत ज्या घडू शकतात. त्यांची इच्छा आहे की आकाशामध्ये उंच अशी भरारी घ्यावी, पण महाराज तिला अधिकार नाही, म्हणून आज सुद्धा तिला पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं जातं. म्हणून नवरात्र म्हणजे फक्त तिला तिचा हक्काचा अधिकार द्या, तुमची नवरात्र सफल